म्हणून माझं नाव बाळू दामू खैरनार, मी डोंबिवलीतून आहे. मला किडनीचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरनी सांगितलं तुमचं 85% किडनी काम करत नाही, फक्त तुमची 15% चालू आहे. त्यामुळे माझं डायलिसिस चालू होतं. तर माझ्या किती दिवसाला डायलिसिस करावं लागेल? थोडं समोर या. किडनी खराब होती, 85% किडनी काम करत नव्हती आणि बरेच मला हप्त्यातून 2 वेळेस करावं लागत होतं डायलिसिस. पण ज्यावेळेस मी डायलिसिस करायचं त्यावेळी माझ्या बॉडीतून सगळं रक्त फिल्टर करताना इतर घटक निघून जायचे. त्यावेळेस हाता पायाला आकडे यायची, मी चालू शकत होतं. कॉटन उठलं तर चालू शकत होतं. मला कोणतरी सपोर्टला माणूस असायचा लागत होता. मग मी घरी गेलो तर तरी 6-7 तास झोपायचं. पण ज्यावेळेस माझ्या जेव्हा फ्यूल द्यायला सुरुवात केली, मला 8 दिवसातच त्याचा रिझल्ट यायला लागला. का माझ्या जेव्हा डायलिसिस व्हायचं त्यावेळेस हातापायाला आकडी वगैरे येणं थांबलं. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे जेव्हा डायलिसिस करतात, डायबिटीस मला होतं, त्यामुळे डायलिसिसवाल्याला इन्सुलिन घ्यावं लागत होतं. पण डॉक्टरनी मला मग 16 ml इंजेक्शन घ्यायला लावायचं. प्रत्येक रोज रात्री जेवण झालं तर घ्यायचं. ते माझं 1 महिन्यामध्ये बंद झालं. इन्सुलिन सुद्धा बंद झालं त्यांचं. 1 महिन्यामध्ये जे 16 ml घ्यावं लागत होतं, फक्त 1च महिन्यामध्ये आहार घेतल्याच्या नंतर. स्टेप बाय स्टेप मी माझं क्रिएटिंग चेक करतो. ज्यावेळेस मी ॲडमिट झालो त्यावेळेस माझा 9% क्रिएटिंग होता. त्या स्टेप बाय करत करत शेवटी माझं क्रिएटिंग लेवल कमी होत गेली. नंतर डॉक्टरनं सांगितलं काय करायचं डॉक्टर, म्हणजे त्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम यायचा. ज्यावेळेस मी प्रायव्हेटमध्ये करायचो, SR आपले मुलून डोंबिवलीमध्ये SR म्हणून लॅब आहे, तिथे चेक केलं, त्यांचा राईट रिझल्ट यायचा. त्यांच्या लॅबमध्ये घेतला का डबल यायचा. मग एका दिवशी मी काय केलं, दोन्ही रिपोर्ट एका दिवशी घेऊन त्यांच्याकडे दिले. म्हटलं सर तुम्ही सांगा काय होतं आहे, रिपोर्ट कोणता ओके ठीक आहे. मला काय करायचं, म्हटलं हा तर माझा रिझल्ट आहे. मग मला म्हणे आपल्या डायलिसिस डायरेक्ट बंद करायचं. म्हटलं बंद नाही करायचं. जे आपण केलं तुमच्या अंडरमध्येच केलं, पुढे पण आपण तुमच्याच अंडरमध्ये बंद करू. तर त्याच्यामध्ये अगोदर त्यांनी ज्यावेळी माझे डायलिसिस चालू त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुम्ही न्यू बॉम्बेला किडनीसाठी एक ॲप्लिकेशन देऊन ठेवा. तर तुमची किडनी एखादी आली तर तुम्हाला ट्रान्सप्लांट केलं तुम्ही एका किडनीवर जगू शकता. पण आम्ही तो विचार केला नाही. मी फ्यूल कंटिन्यूस घेत राहिलो, पण त्याचा इफेक्ट आज 100% मला मिळाला आहे. आता डॉक्टरांनी किती टक्के किडनी काम करते असं सांगितलंय? माझं क्रिएटिंग लेवल आता 1.8 झालेली आहे. त्यामुळे मला जवळजवळ 10 महिन्यापासून माझं डायलिसिस कम्प्लीट बंद झालंय. डॉक्टरांनी एक रिपोर्ट दिला आहे तर मी याच्यानंतर जर मी तुमचं डायलिसिस केलं तर मला पाप लागेल. मीच हात जोडतो, इथून पुढे मी तुमचं डायलिसिस करत नाही. जे आहे सर्टिफिकेट चालू. किती वर्ष डायलिसिस करत होता तुम्ही? जवळजवळ मी 1.5 वर्ष डायलिसिस केलं. किती दिवसांनी बंद झालं हे सर्व? जवळजवळ मला म्हटलं तर 1 वर्षानंतर बंद झालं. पण आज मला 10 महिने झाले कम्प्लीट बंद आहे. माझा 0 खर्च आहे आज डायलिसिस. येस, पाहू शकता तुम्ही, जबरदस्त व्हावं रिझल्ट. जे लोक म्हणतात ना